हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। ऐश्वर्यचं चाललं होतं एवढी सुट्टी गेली, उन्हाळा सुट्टी, पण आपण कुठेच फिरायला गेलो नाही। त्यामुळे आज म्हटलं थोडंसं एन्जॉय करावं। लांब कुठे नाही, जरासं इकडे बाहेरच आलोय आणि इथं थांबलोय कारण की इथला जो डोंगर आहे कवरठाण्याचा डोंगर तो तुम्हाला दाखवायचा होता। आणि ह्या डोंगराचं म्हणजे काय विशेष महत्त्व आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी। गाड्या येतात ना रोडवर, त्यामुळे आवाज येणार। ऐश्वर तू गेलता ना त्या दिवशी? वरती असं पिंड आहे, म्हणजे खड्डा आहे। पिंड म्हणजे साधी ठेवली आणि त्यात खड्डा आहे। मग जी पिंड काढलेली ना ते आपल्या मंदिरात स्थापित केली आहे ना, ते मूळ स्थान। अर्ध्या रस्त्यापर्यंत शिड आहे, तिथनं पुढं आहे ना आम्ही डोंगर चढलेलो। ह्याचं शूटिंग घे की काय तरी पुन्हा ऐश्वर सांगते ते। शिड्या कुठल्या बाजूला आहे रे? खरसुंडीपासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती कवरठाणा डोंगर आहे आणि हा जो रोड जातोय तो खरसुंडीला जातो। तर या डोंगराचं महत्त्व म्हणजे असं म्हटलं जातं की गाईच्या खरवसातून इथं पिंड तयार झाली होती आणि ती पिंड नंतर इथं खरसुंडीमध्ये जे मंदिर आहे तिथं स्थापित केले असं सांगण्यात येतं। भक्त नयाबा यांच्या भेटीसाठी देव इथं आलेला आहे। तर बघा हा जो डोंगर दिसतोय इथं एक झाड दिसतंय, मी झूम करून दाखवलेलं आहे आणि तिथं वरती पिंड आहे असं म्हटलं जातं। चला थोडा वेळ थांबलो होतो इथं आणि पुढे गेल्यानंतर एक छान असं मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे देवदर्शनासाठी निघालोय आम्ही। चला तर मग ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा। आज ऐश्वरची सारी खुश आहे की नाही? फिरायला भेटतंय ना आज, त्यामुळे तरी आम्ही सकाळी लवकर निघणार होतो, पण घरातलं सगळं आवरल्याशिवाय पण येता येत नाही। सगळं काम झाल्यानंतरच निघालो, त्यामुळे जरासा वेळ झाला आम्हाला। तर बघूया तेवढ्यातच करायचं एन्जॉय छान असं। काय ऐश्वर, जाऊया मग? चला तर मग ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा। ऐश्वर आणि त्याचे मित्र त्या दिवशी वरती डोंगराच्या वर जाऊन आले त्या दिवशी। आणि ऐश्वर तिथं पिंड आहे ना, अजून काय ते जंगल आहे ना, ते जंगलात आम्ही 4-5 वेळा फिरत होतो। ते काय तिथं रस्ता वरती सापडला, रस्ता नाही तसं। रस्ता जे आहे ना तिकडून आहे, आम्ही चुकलो, रस्ता इकडून आलो कारण शिड्या इकडून आहेत ना। तर तिथं वरती जाऊन अडकलो, तिथनं धबधबा येत असतो। किती छान वाटतंय वरती, आहे का नाही? पडतं आम्ही ज्या दिवशी आलतो ना त्याच्या आजच्या दिवशी पाऊस चालता ना, दिसते ना डोंगराचं पण दिसते ना तिथं पण पाऊस आहे तसा, म्हणजे मोठा पाऊस झाला ना असं पाणी येत होतं त्या दिवशी। थोडं आदल्या दिवशी पाऊस। छान वाटतंय इकडं डोंगर भाग आहे तुमच्या पाठीमागचा। आता पावसामुळे नंतर सगळे डोंगर हिरवेगार होणार। कसं आहे, चारी बाजूने डोंगर असल्यामुळे एक हिल स्टेशन असल्यासारखंच आहे आपला एरिया। तुमचे मद्रासचे फ्रेंड असते त्यांना आवडलेलं ना? हो, मद्रासचे फ्रेंड्स आले नाही, दिदीचे परत त्यांना करमून गेलं होतं ना, ते सांगायचे ना असं वाटत होतं अजून राहायचं म्हणून। एवढं वारं सुटलंय त्यामुळे आवाज काही व्यवस्थित येत नाही। तर हे सांगत होते यांचे जेव्हा मद्रासचे फ्रेंड्स आले होते तेव्हा त्यांना इकडचं गावाकडचं वातावरण एवढं आवडलं होतं। पूर्ण साईडने डोंगर आणि मध्ये आमचं गाव आहे, तर एकदम हिल स्टेशन असल्यासारखं जाणवतं इथं। खरंच खूप छान वातावरण आहे इकडचं। चला आमच्यासोबत तुम्ही पण निसर्गाचा आनंद घ्या। तर चला आता इथून पुढे जातो अजून। तर बघूया आता पाऊस येऊ नये आज म्हणजे झाले, कारण ऊन तावायला लागले भरपूर, आहे का नाही? वेळ झाला नाही, ऊन किती तावते बघा। थोडा वेळ तिथं थांबल्यानंतर तिथून पुढे निघालो आम्ही आणि भर उन्हाचा प्रवास चाललेला आहे। मला वाटत होतं की असं शिरवळ वगैरे पडेल, पण तसं काय झालेलं नाही। तर कडक ऊन पडलेलं आहे, बहुतेक आज पाऊस येईल असं वाटतंय। तर हिरवीगार दाट झाडे पहा, खूप छान एक मंदिर आहे, तर ते मंदिर पाहण्यासाठी निघालोय आम्ही। एक तर एवढे उन्हाळा सुट्टी गेली, पण सुट्टीला पण कुठे गेलो नाही, म्हणजे आम्हाला नाही भेटत जायला प्रत्येक वर्षी। आणि ऐश्वरचं चाललं होतं की मम्मा कुठेतरी जाऊया ना, एकदा शाळा सुरू झाली की कुठं सुद्धा जायला भेटत नाही। त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, तर आजचा दिवस पूर्ण असा ऐश्वरसाठी।
दिवसापूर्वी आलो असतो नाही अजून जास्त पाणी दिसलं असतं होय. इथं दिसलं असतं चांगलं. हा होय की. बघ इथं वल्ल जरी दिसते ना वाहन वाव. चाललंय कुठं चाललंय एवढं वाहन? इथंच मुरतं पाणी मुरतोय हा शेतातच ते मुरतं. नुसतं वाऱ्यामुळे दिसतंय हा, हा. चला नाही माझ्या एवढं नाही. खोल नसणार आहे शेतात एवढं कुठलं तर गवत दिसतंय ना. हा होय अहो इथं मुरतंय बरोबर आहे. गर्दी नाही ना पेट्रोल पंप. टोपी का घालायची सांग भाऊ उन्हाळा वाऱ्याने केस कशी व्हायला लागले. म्हणून तर आम्ही टोपी घालतो लय गरम होतं या टोपी. एवढं कडक ऊन आहे बाहेर. झाडातले थांबले जरा मस्त अशी गार झाडाची सावली. 40 डिग्री आहे. छान वाटतं मस्त डेलेदार झाड आहे. हा काय नाही का हो? खराब झाले ती हा मग तिथपर्यंत गाडी जाते का? लय ऊन लागते का हो? स्पॉट चांगला आहे बरं का. तो काढ भाऊ मग मी झाडाखाली ऊन मात्र तावायला लागले बरं. हा? लवकर प्लॅन केला असतं नाही 7 वाजताच निघालं असतं. अहो लवकर पण घरचं पण आवरावं लागते ना. काय एक दिवस बाहेर घेतलं असतं का. हा काय बाहेर नाश्ता करायचा पोहे काय तर थोडंफार घ्यायचं संगट शेवाया काय तर. घरचं केल्याशिवाय तर येते का सांगा. मला पण वाटत होतं लवकर आलं असतं म्हणजे भरपूर वेळ भेटतोय. काय करते ए नको बाळा बसूया जरा इथं 5 मिनिटं या. ऐश्वर विंचुळी काय आहे का बघा. दगडच आहे ती सगळी. इकडं आटपाडीचा पेट्रोल पंप आहे पाठीमागे. पेट्रोलच भेटलं नाही इथं बंद होतं ना. म्हणजे पेट्रोलच नाही म्हणाले ते. आता ही टेन्शन आले गाडी पुढच्या पेट्रोल पंप पर्यंत जाईल का नाही तुम्ही. नाही तसं इकडं माग आहे गाडीत असेल की थोडंसं तरी पेट्रोल आहे तेवढं काय नाही जाते ना तोपर्यंत. जाईल जाईल तुम्हाला अंदाज आहे की? जाईल एवढं काय नाही. बघा नाहीतर मग आपली काय म्हणायचं चालतच पदयात्रा व्हायची पदयात्रा. पदयात्रा. चला जाऊया मग. आहे ना इथं होतं अगोदर आहे ना. ते आपण एकदा इथं केलं नव्हतं का? होय आहोत. मला दुपारच्या नंतर वाटतं एक दिवस नाही ऊन लय कडक होतं आज. भर उन्हाचा प्रवास झाला. आपण 11 वाजता म्हणलं भरूनच आणि त्यात तावतंय किती पावसामुळं म्हणजे पाऊस येईल बहुतेक तावायला लागलेलं ते बरं वाटतं चला जरा तोंडावर पाणी मागत जाऊ चला बरं वाटतंय ना तोंडावर जरा पाणी मारलं. रुमाल कसला ह्याला बरं वाटतं पुसायला कॉटन आहे. पाय धुवून देवाच्या दर्शनाला जातात ना त्यामुळे मला तर झोपायला लागली होती. बरं वाटायला लागलं जरा आता. हो ना थोडं ढग असल्यामुळं थोडं उष्णता असल्यामुळं थोडं हे केस होतंय. खरं असं वरती सांगायला पाहिजे होती वाऱ्याने कशी झाली.
इथं मंदिरामध्ये येऊन 1 वर्ष झालं आम्हाला आणि पाठीमागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे 1 वर्षापूर्वीचा जो ब्लॉग आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की हे मंदिर कसं आहे काय ते, तेव्हा मी शेअर केलं होतं ब्लॉगमध्ये. आणि स्वतः इथल्या पुजाऱ्यांनी देवाचं महत्त्व काय आहे हे ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तर आतमध्ये दर्शन घेण्यासाठी निघालो आहे, पण बहुतेक इथं काहीतरी काम चालू आहे. नाही आज जाय आत. अरे आतमध्ये काम चाललेलं आहे, काम चालू आहे आत. आतमध्ये काम चाललेलं आहे त्यामुळे आतमध्ये काय दर्शनासाठी नाही जात आम्ही. अहो नको, सगळीकडे ओलं आहे आणि वायरा येते आतो, नको. इथूनच दर्शन घेऊ. येते शंभो शिवशंकरा नको बाळा, इथं पिंड आहे महादेवाची. नको रे, वायरे यायचे ते बघ, पूर्ण ओलं झालंय सगळं, ओलं झालंय सगळीकडं आणि काम चाललेलं आहे ना वायरे ते. ठीक आहे, लोक पण बाहेरूनच दर्शन घेतात, आतमध्ये नाही जात. आतमध्ये काम चालू आहे म्हणजे लाईटचं वगैरे जरासं काम चाललेलं आहे. मंदिर पण धुतलेलं आहे त्यामुळे प्रॉब्लेम. ह्याचं कसं आहे माहिती आहे का, अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण टाकलेलंच आहे. ते सांग ना हां, ते. हे मंदिर कसं आहे आणि इथला परिसर मंदिर याचा व्हिडिओ मी अगोदर तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की पहा. खूप छान पिंड आहे. आतमधलं पण सगळं गाभाऱ्यातलं शूटिंग मी घेतलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि साईडचं पण शूटिंग घेतलं. माहिती पण आहे यार. आणि या मंदिराविषयी जी काय माहिती आहे ते सुद्धा मी त्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये शेअर केले, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की पहा. चला, दर्शन घेतलेलं आहे, दुरूनच दर्शन घेतलेलं आहे. तर आता पेटपूजा करायची, जेवण करण्यासाठी निघालोय. झाडे भरपूर आहे का नाही? कुठं बसतो तिथं पाणी आहे. इथं बसूया का? हो, इथंच बसूया. अहो, स्वच्छता पण आहे आणि छान वाटते. इथं काय जेवणार नाही. थोडंसं खावा, थोडं. तुम्ही का जेवणार नाही, जेवण करून निघल्यामुळे ना भूकच नाही का मला. सकाळी जरासं खाल्लं होतं, घरी नाश्ता केला होता त्यामुळे काय भूक नाही यांना. ऐश्वर मात्र जाम भूक लागली. ऐश्वरला चेहरा कसा सुकलाय बाकी. दाखव ना त्या. भूक लागली, बाळाला भूक लागली. चिडू नका. अजून चिडून. कुकूस पण आलंय, त्याला टाकूया की. अरे गुलगुलू आलाय. हिरवीगार दाट झाडी. येणार हो, पाऊस येणार, कारण तावतंय ना भरपूर. बघूया, झालं तर बघू ऐश्वर. चला, घरी आपण जेवतो आणि असं बाहेर बघा मळ्यात शेतात जेवायला किती भारी वाटतं ना. जेवण जातं भरपूर, वेगळीच चव येते. चव वेगळीच येते. आता ही भाजी बघा, घरी एवढी टेस्टी लागत नव्हती, पण आता किती टेस्टी लागायला लागली. बाहेर असं फिरायला जर आलं तर नुसतं तेल तिखट चटणी जरी असली तरी आहे ना टेस्टी लागते. शेतात नाही आणली चटणी. मला असं शेतात हे जेवायला आवडतं बरं का, छान वाटतं एकदम. माझं तसं काय ना, मला कुठं का मिळालं, माझ्या आवडीचं मिळालं. आवडीचं पाहिजे आहे की नाही. बाजारात जांभळं आले बारीक जांभळं नसतील का, छोटी छोटी छोटी. करवंद करवंद नाही, जांभळाचं झाड आहे. हे काय वेळ करत
एवढं आभाळ आले भरून, त्यामुळे आता आम्ही घरी निघाले रिटर्न माघारी. तर ब्लॉग आता मी इथंच थांबवते आजचा, कारण पाऊस सुरू होईलच थोड्या वेळानं. पावसाचं वातावरण झाल्यामुळे सगळी गडबड झाली. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूया नवीन एका छानसा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, जित राहा. धन्यवाद.